हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपणालाही मी साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च आपणाला एकदा वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध, आणि ह्या दासबोधात अंतर्गत समास दशक 14वा आणि समास दुसरा सुरू होता। पहिला समास निस्पृह निरूपण झालं, निस्पृह लक्षण झालं, आणि आता मात्र समासाचं नाव आहे भिक्षा निरूपण। समासाचं नाव आहे भिक्षा निरूपण। समासाचं नाव ऐकल्याबरोबर आपल्याला वाटतं की भिक्षा निरूपण, समर्थांना भिक्षा निरूपण देण्याची काय तशी आवश्यकता आहे। खरं म्हणजे भिक्षा आता हा शब्द कालबाह्य पण झालेला आहे। अत्यंत भिक्षा म्हणजे काय, कशाची भिक्षा, कोणी भिक्षा मागायची, हा शब्दच कालबाह्य होत चाललेला आहे। याच्याबद्दल आम्हाला काहीही कल्पना नसते की भिक्षा म्हणजे काय। एवढं एकच माहित असतं, भिक्षा म्हणजे घरोघरी दारोदारी जायचं आणि मागायचं, बस। मागणे एवढा एकच या भिक्षेच्या मागचा आपल्याला उद्देश माहित आहे, आणि म्हणून आपली त्या भिक्षेकडे बघण्याची वृत्ती सुद्धा तितकीशी शुद्ध नाहीये। कोणी आमच्याकडे जेव्हा याचक येतो आणि याचना करतो, त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे आदरार्थी पाहतो का हो? आधी कल्पना करा, कोणी याचक आलेला आहे, अनोळखी याचक आलेला आहे, आणि आम्हाला म्हणते की माई जरा खायला काही मिळेल का, काही अन्न मिळेल का। अशा पद्धतीने ज्या वेळेला तो याचक आमच्या दारामध्ये येऊन कशाची मागणी करतो, तर पहिले आमच्या मनामध्ये संशय येतो। काय संशय येतो? इतका धडधाकट आहे आणि तरी सुद्धा भिक्षा मागतो। आम्ही भिक्षा म्हणत नाही, आम्ही भीक हा शब्द तिथे वापरतो, भीक मागतो। भीक आणि भिक्षा यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे। जरी कृती दोन्हीची एक असली तरी फरक जमीन अस्मानचा आहे। भिकेमध्ये लाचारी असते, दीनता असते, आणि भिक्षेमध्ये मात्र ही कोणतीच गोष्ट नसते। लाचारी नाही, दीनता नाही, तर भिक्षेमध्ये काय असतो, काय भिक्षा म्हणजे नेमकी काय आणि कोणत्या गुणांनी युक्त अशी ती भिक्षा असते, त्या सगळ्याचा ओहापोह समर्थ या भिक्षा निरूपण मध्ये करतात। म्हणून भीक आणि भिक्षा यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे।
भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जे लोक अर्थार्जन करण्यासाठी, म्हणजे स्वतःचं पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी भिक्षा पात्रावर अवलंबून राहतात, त्यांना उद्देशून हा अभंग आहे. त्याच्यात म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की जळो जिणे लाजिरवाणे, जे आपल्या उदरनिर्वाहासाठी भिक्षेसाठी येतात, अर्थार्जनासाठी भिक्षेसाठी येतात, त्यांना जळो जिणे लाजिरवाणे, त्यांचं जीवन हे लाजिरवाणं असतं आणि त्याला भीक असं म्हणतात. भिक्षेसाठी याचना असते, म्हणून आम्ही याचना कधी कोणाकडे करू नये. मग काय करावं? समर्थ म्हणतात की भिक्षा हे एक प्रकारचं व्रत आहे. भिक्षा हे व्रत आहे आणि आम्ही ते व्रत म्हणून स्वीकारावं. व्रत म्हणून स्वीकारावं. आणि कोणी करावं? मग हे भिक्षा व्रत कोणी घ्यावं? महंतांनी घ्यावं. भिक्षेचं व्रत कोणी घ्यावं? महंतांनी घ्यावं. म्हणजे ज्याला समाज प्रबोधन करायचंय, प्रचार प्रसार संप्रदायाचा करायचा आहे, जो महंत या पदवीला प्राप्त झालेला आहे, जो ज्ञानी आहे, जो पंडित आहे. आपल्या गीतेमधले सकाळचे सगळे विशेषण आठवा. पंडित, तत्वदर्शी, धैर्यवान, ज्ञानी, हे सगळे जे आहे त्या सगळ्यांना महंत या संज्ञेमध्ये समर्थांनी बांधून ठेवलेलं आहे. आणि म्हणून समर्थांचं जो महंत आहे, त्या महंतांनी आपला संपूर्ण वेळ कार्य करण्यामध्ये द्यावा. आणि अन्न, वस्त्र, निवारा, तो महंत संपूर्ण वेळ म्हणजे 24 तास त्या कार्यामध्ये देत असल्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यासाठी, या प्राथमिक गरजांसाठी त्यांच्याजवळ वेळच नसतो आणि शक्ती सुद्धा तेवढी नसते. एवढं त्यांना शक्य नसतं आपल्या स्वतःचा अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची सुद्धा त्यांच्याजवळ तेवढा सुद्धा वेळ नसतो. असे अखंड ते फक्त काय करत असतात? जनकल्याण करत असतात, जनकल्याणार्थ फिरत असतात. आचार्यांचं जीवन बघा, समर्थांचं जीवन बघा. अहोरात्र एकच काळजी. 8व्या वर्षी वेद पाठ होते हो आचार्यांचे. आणि अत्यंत कमी वयामध्ये सगळे उपनिषदांचं लेखन झालेलं आहे, ब्रह्मसूत्राचं लेखन झालेलं आहे. म्हणजे त्यांचा जन्म गीतेचं भाष्य झालेलं आहे. त्यांचा जन्म फक्त याच कारणासाठी असतो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बस. काय म्हणतात तुकाराम महाराज? आम्ही वैकुंठवासी आहो आणि ह्याच कारणासाठी आम्ही आलेलो आहो. लोक कल्याणासाठीच, लोकांच्या उद्धारासाठीच आम्ही आलेलो आहोत. काय म्हटलं काकांनी सुद्धा? काका, काशी पंचकम खूप कठीण आहे. काकांना म्हटलं 2 वर्षापूर्वी, खूप कठीण आहे काशी पंचकम, पण आपण जे त्याच्यावर जे भाष्य केलं त्यामुळे ते सोपं झालं. तर काका म्हणाले, आम्ही त्याचसाठी आहोत. काका म्हणाले, आम्ही त्याचसाठी आहोत. आम्ही म्हणाले हो, म्हणजे त्यामध्ये सगळ्या परंपरेचं बळ होतं त्या आम्ही मध्ये. संप्रदायाची ताकद होती आम्ही मध्ये. सदाशिव समारंभ तिथून जी सुरू झाली, संप्रदायाची परंपरा जी चालू झाली सदाशिवपासून अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा, माझ्या श्री गुरूंपर्यंत ती परंपरा आलेली आहे. म्हणून आम्ही त्यासाठी आहोत. हे काकांचे उद्गार, हे काकांचे आशीर्वाद. आणि असं महंताला अन्न, वस्त्र, निवारासाठी वेळ नसतो. म्हणून मग
समर्थांनी भिक्षेला व्रताचा दर्जा दिला आणि त्याचे महत्व सांगितले. मग आता यांचे आम्ही अन्न वस्त्र निवारा प्राथमिक गरजा भागवण्याचं काम कोणाचं असेल तर उर्वरित समाजाचं असतं. उर्वरित समाजाचं असतं त्यांचे अन्न वस्त्र निवारा पूर्णपणे गरजा भागवण्याचं काम ते आमचं उत्तरदायित्व असतं, ती आमची जबाबदारी असते. तेव्हा मग हे लोक एवढं महान कार्य करू शकतात. मग त्यांनी उदरनिर्वाहासाठी भिक्षा घेतली का? लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. फार सुंदर समास आहे. समासाचा ऐका तेव्हा चाट होऊन झालो. नुसतं भिक्षा निरूपण 22 ओव्या 8 दिवस बोलायचंय. कोणाला? काकांना, सुनील काकांना 8 दिवस बोलायचंय भिक्षा निरूपणवर. मला एका तासामध्ये 22 ओव्या घ्यायच्या. 8 दिवस कुठे, 1 तास कुठे, नाही पुरत 1 तास. इतका सुंदर समास आहे, 22 ओव्या आहेत. आणि म्हणून भिक्षेला व्रताचा दर्जा देऊन त्याचं भिक्षेचं महत्व आम्हाला समर्थांनी पटवून दिलेलं आहे. मग आता महंत ह्याच कार्यासाठी असतो, म्हणून महंतांनी भिक्षा मागायची आणि आम्ही मात्र भिक्षाचे अधिकारी नाही असं म्हणायचं, कारण आम्ही प्रापंचिक आहो, आम्ही भिक्षेचे अधिकारी नाही. असा एक आम्ही जर निर्णय घेतला, असा एक निष्कर्ष जर आम्ही काढला, तर आम्ही भिक्षा निरूपण पटपट वाचून सोडून देऊ. पण असा निष्कर्ष अजिबात काढायचा नाही. भिक्षा हे एक व्रत आहे, जो हे व्रत स्वीकारेल तो नक्की महंत या पदवीला प्राप्त होईल. काय आहे हो व्रताचं फलित? प्रत्येक व्रताचं फलित असतं की नाही? मग भिक्षा या व्रताचं काय फलित आहे? भिक्षा या व्रताचं फलित आहे तो महंत या पदवीला प्राप्त होईल. बस. महंत म्हणजे पंडित, महंत म्हणजे तत्वदर्शी, महंत म्हणजे धैर्यवान. तत्र धीरस्य न मुह्यते, कधी ते मोहित होत नाही. असं हे भिक्षा व्रत आहे आणि हे भिक्षा व्रत मी स्वीकारायला हवं. प्रत्येकाने भिक्षे व्रत म्हणून स्वीकारायचं. मुद्दे आता ज्या वेळेला मी याचे सगळे स्पष्टीकरण करेल तेव्हा समजेल की भिक्षा काय पद्धतीचं व्रत आहे. तर काय तरी भिक्षा तुम्ही म्हणता, हा मग आता उद्यापासून काय आम्ही झोळी घेऊन निघायचं की काय? नाही, काही आवश्यकता नाही. काही काही संप्रदाय आहेत, काही काही संप्रदायामध्ये झोळी घेऊन जाण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ समर्थ संप्रदाय, समर्थांचा संप्रदाय आहे, त्यामध्ये आम्ही झोळी घेऊन निघतो. समर्थ उपासक मंडळ जे असतात ठिकठिकाणी ते आम्ही झोळी घेऊन निघतो. महिन्यामधला एखादा शनिवार किंवा रविवार आणि त्या ठिकाणी एखादा भाग घ्यायचा, शहरामधला एखादा भाग घ्यायचा आणि त्या ठिकाणी भिक्षा फेरी, त्याला म्हणायचं भिक्षा फेरी. आणि भिक्षा फेरीला निघायचं, मंदिरात जायचं, समर्थांची प्रार्थना करायची, 3 श्लोक म्हणायचे आणि झोळ्या हातात घेऊन निघायचं आणि जाताना फक्त मनाचे श्लोक म्हणत जायचं. बस. भिक्षा फेरी येते म्हणून आधी लोकांना थोडं सावध करायचं की भिक्षा फेरी आज येते आहे म्हणून लोकांना सूचना करायची, कारण सूचनेशिवाय कळणार नाही ना काय आहे ते. आणि म्हणून आणि मग झोळ्या घेऊन आम्ही सगळीकडे फिरतो आणि जे लोकांनी दिलं ते स्वेच्छेने आनंदाने स्वीकारतो. मंदिरात येतो, मंदिरात येऊन सगळ्या झोळ्या खाली करतो, त्यातलं काही धान्य समर्थांच्या साठी म्हणून त्या मंदिरामध्ये काढून ठेवतो. थोडं थोडं धान्य प्रसाद म्हणून आम्ही घेतो, अगदी 4-4 दाणे प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटण्यात येतात आणि बाकीच्या सगळ्या धान्याची नीट विल्हेवाट लावतो अत्यंत काटेकोरपणे. आणि त्या भिक्षेमधून समर्थ प्रचार आणि प्रसार करतो. कोणते फंड्स मिळत नाही, कोणत्या देणग्या मिळत नाही, कोणाचे प्रत्येक सभासदाचे काही पैसे जमा करून निधी जमा करून कार्य होत नाही. तर भिक्षेतून आलेल्या अन्नधान्याच्या
त्याच्यामधून जे आम्हाला मिळतं त्यातून कार्य करतात समर्थोपासक मंडळाचे. मी स्वतः ते कार्य केले. समर्थांच्या पादुका ज्या वेळेला यवतमाळला आल्या, एक 7-8 वर्षापूर्वी, 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला इतक्या सगळ्या समर्थांच्या पादुका इथे येणार. दौरा 8 दिवसाचा दौरा होता, प्रचंड खर्च होता. तो सगळा आम्ही भिक्षा फेरी पूर्ण गावामध्ये एकेका भागामध्ये फिरून फिरून भिक्षा फेरी काढली आणि तो सगळा निधी गोळा केला. त्यात कोणाचं कर्तृत्व? समर्थांचं कर्तृत्व. कोणाचं कर्तृत्व? रामरायाचं कर्तृत्व. अहंकार लयाची फार उत्तम सोय या भिक्षाव्रतामध्ये आहे. मी कोणीतरी मोठा आहे, मला काय गेल्यानंतर तर देतातच, हा जो अभिमान आहे हा सगळा तेथे अभिमानात नेस्तनाभूत होतो. तू कोण आहेस? कोणी नाही, एक समर्थ सेवेकरी आहे. गडावरचे महंत योगेश बुवा आले होते भिक्षेसाठी, प्रचार दौऱ्यासाठी. त्यावेळेला भिक्षा फेरी काढली आम्ही. तर योगेश बुवा स्वतः, आम्ही गाडी म्हटलं गाडीत बसा बुवा, इतकं पायी चालू नका. ते म्हणे नाही, मी समर्थाचा सेवक आहे, मी गाडी घेणार नाही, मी पायी फिरेन. आणि योगेश बुवा सगळ्या समोर होते आणि समोर राहून फक्त मनाचे श्लोक म्हणत होते. एकाही घराकडे पाहत नव्हती. कोणी बाहेर आलं का, हातात काही आहे का, काही आपल्याला देतात का, कुठेही त्यांचं लक्ष नव्हतं. फक्त समोर पाहत होते आणि मनाचे श्लोक अखंडपणे चालू होते. आणि भिक्षा घराघरातून भगिनी येत होत्या आणि भिक्षा टाकत होत्या. खूप शिकायला मिळालं योगेश बुवांबरोबर. आणि लक्षात आलं की भिक्षा हे व्रत जे आहे, या व्रतामधून महंत या पदवीला आम्ही पोहोचू शकतो. सुंदर श्लोक. मग हे व्रत का करायचं? अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देहीच पार्वती. पार्वतीला भिक्षा मागतात ते. पार्वतीला भिक्षा मागायची. आपल्या मुरगुरला अन्नपूर्णेमध्ये हा श्लोक लिहिलेला आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे. अगं तू अन्नपूर्ण आहे, सदा पूर्ण आहेस तू. शंकर प्राणवल्लभे, शंकराची प्राणवल्लभ आहे, म्हणून तू मला भिक्षा दे. आणि तू दिलेल्या भिक्षेनी काय होणार आहे? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, ज्ञान आणि वैराग्याची सिद्धी होण्यासाठी, सिद्ध्यर्थम त्याचे ज्ञान आणि वैराग्य सिद्ध होण्यासाठी मला, हे अन्नपूर्णे देवी, हे पार्वती देवी, मला भिक्षा वाढ. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य माझ्या अंगी फळफळेल. मग ते भिक्षाव्रत मी कसं करावं? व्रताची कहाणी असते, व्रताचे संकल्प असतात, व्रताचे नियम असतात आणि व्रताचा विधी पण असतो. प्रत्येक व्रताचा विधी, नियम, संकल्प, कहाणी आणि शेवटी काय असतो? फळ व्रताचं, हे पण असतं. आणि इतक्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही ते करतो आणि त्याचं जे फळ आहे ते फळ आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून इतकी खटाटोप करतो. तसं भिक्षा या व्रताची सुद्धा नियम आहेत, अटी आहेत, सगळं आहे आणि फळ पण आहे. फळ काय आहे? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, हे फळ आहे. हे फळ कधी विसरता कामा नये. ज्ञान आणि वैराग्याच्या सिद्धीसाठी भिक्षा हे व्रत आहे. आणि म्हणून आम्ही समर्थांनी दिलेले सगळे जे अटी आहे, नियम आहे, या सगळ्याचा आम्ही या सगळ्याचा ज्या नियम आहे, या सगळ्यांचं आम्ही पालन केलं पाहिजे आणि भिक्षा हे व्रत स्वीकारलं पाहिजे. सगळ्यात पहिले भिक्षा महंतासाठी, महंत आहे त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे असं अजिबात नाही.
सगळ्यांसाठी हे व्रत आहे, हे आम्हाला आमच्या घरात राहून सुद्धा करता येतो. जरुरी नाही की भिक्षा व्रत घेतलं तर आम्ही आता रोजच भिक्षा मागायला 5 घरी जावं, आवश्यक नाही. ती भिक्षावृत्ती जी आहे, ती वृत्ती आम्ही जर बांधली तर आम्हाला ते आमच्या घरी राहून असलेल्या परिस्थितीत, असलेल्या वातावरणात, असलेल्या लोकांमध्ये राहून हे व्रत करता येतो. साठा उत्तराची कहाणी. कुठे जावं लागतं का हो? कुठेच जावं लागत नाही. फक्त समर्थांचा हा जो समास आहे, हा समास नीट समजून घ्यावा लागतो. बस. याच्यामधला लक्षार्थ लक्षात घ्यावा लागतो, वाच्यार्थ सोडून द्यावा लागतो. लक्षार्थ लक्षात घ्यायचा आणि त्या लक्षार्थाप्रमाणे ते व्रत अंगीकारायचं. एवढंच जरी आम्ही केलं तरी सुद्धा मी म्हणते आपण खूप मोठं साधन आहे हो हे. फार मोठं साधन आहे. अनेक संप्रदायामध्ये भिक्षा नाही, जसं समर्थ संप्रदाय मी सांगितलं आपल्याला. त्याच्यानंतर नाथ संप्रदाय पण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भिक्षेचं आहे. त्यानंतर चिन्मय मिशन मधले जे सगळे आचार्य लोक आहेत, त्या आचार्य लोकांना ते म्हणतात आम्ही भिक्षा, त्यांची भिक्षा आपल्या घरी आहे असा एक शब्दप्रयोग नेहमी करतात. आम्ही भिक्षेसाठी आपल्या घरी येतो आहे किंवा भिक्षेसाठी आम्हाला त्यांच्याकडे जायचंय असा शब्द प्रयोग करतात. जेवणासाठी जातोय असं ते कधी म्हणत नाही. असं ते कधी म्हणत नाही. भिक्षेसाठी जातोय. भिक्षेला तसा शब्द माधुकरी पण आहे. माधुकरी मागून आपलं पोट भरायचं. माऊलींनी काय केलं? गावोगावी माऊली हिंडले हो. सगळीकडे 4 भावंड फिरतात आहे अनवाणी पायानी. हरिनामाचा प्रचार प्रसार करतात आहे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. प्रचार प्रसार करत भगवत भक्ती वाढवतात आहे. भागवत धर्माचा प्रचार प्रसार करतात आहे. आणि भुकेच्या वेळेला मात्र 4 घरी माधुकरी मागून जी मिळेल त्यात आपलं पोट भरतात आहे. पण कार्य एकच, भगवत भक्ती वाढवणे, भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणे. यामुळे हा वारकरी संप्रदाय इतका टिकून आहे. हे भिक्षाव्रत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने समर्थांनी या ठिकाणी सुरुवातच केली आहे की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. फक्त 22 ओव्यांचा समास आहे, पण फार अत्यंत सारयुक्त असा हा समास आहे. ब्राह्मणाची मुख्य दिशा, मागितले पाहिजे भिक्षा, व ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. बोच्या वरती टिंब आहे ना, तर ओम असा खरं ओम भवती भिक्षान देही असं म्हणतात. पण समर्थांनी ओम असं दिलेलं आहे. त्या काळच्या भाषेनुसार दिलेलं आहे. मग समर्थ म्हणतात की ब्रह्मचर्याश्रमात गृही राहून शिक्षण घेणाऱ्या ब्राह्मणाने किंवा महंताने. ब्राह्मण कोण? ब्रह्मज्ञानी सो, जो ज्यांनी ब्रह्म जाणलाय तो ब्राह्मण. आता पूर्वीच्या काळी चातुर्वर्ण होते. चातुर्वर्णामध्ये ब्राह्मणांनी भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करायचा होता. कारण ज्ञानदानाचं कार्य ब्राह्मण या वर्गाकडे होते. चातुर्वर्ण व्यवस्था ज्यावेळेला होती त्यावेळेला. पण कालानुरूप त्या व्यवस्थेमध्ये बदल होत गेले, परिवर्तन होत गेले. कारण परिवर्तन हा या जगाचा नियमच आहे, या सृष्टीचा नियमच आहे परिवर्तन. आणि हे सगळं जे बनवले नियम, हे कोणी बनवले? मानवानेच बनवले, आपल्या सोयीसाठीच बनवले, समाज व्यवस्थेसाठी झालेलं आहे ते सगळं. काही प्रॉब्लेम नाही ना? मी तो नाही काकू, काहीच प्रॉब्लेम नाही, छान आहे. ना माझ्याकडे जरा सारखं येतंय म्हणून म्हणते. ठीक आहे, कंटिन्यू करते. हा. आणि म्हणून गुरुगृहीमध्ये त्या महंताने राहून ओम भवती भिक्षान देही म्हणजे
कल्याण असो, भिक्षा द्यावी. आपलं कल्याण होईल, आपण भिक्षा द्यावी असा आशीर्वाद पण द्यायचा. आणि आशीर्वाद देताना भिक्षा द्या म्हणून त्यांना त्यांच्याकडे मागणी करायची, याचना नाही. याचना भिक्षेमध्ये मान्य नाही. द्या न हो, काही वाटेल ते झालं तरी द्या, मी फारच अडचणीत आहो, कसे करा, पण आज मात्र आम्हाला तुमची गाडी द्याच. काय आहे, भिक्षा आहे का? अजिबात नाही, भीक आहे. आम्ही लहान लहान गोष्टीमधून लाचार होतो, लहान लहान गोष्टीसाठी याचना करतो. इंद्रियांची दिने, इंद्रिय कशी असतात? दीन असतात आणि ती आम्हाला लाचार करतात. विषयांना दीन असतात, ती विषयांची दीन झालेली असतात आणि ती आम्हाला लाचार करतात. आणि म्हणून आता न आम्हाला सिनेमा पाहिल्याशिवाय चैनच नाही पडत. लाचार, त्या डोळ्यांना सिनेमाच्या सुखाशिवाय चैन पडत नाहीये, म्हणून सुखासाठी याचना. असं आम्ही आमच्या इंद्रियांकडे सुद्धा लाचार होत असतो आणि लाचार होऊन ती इंद्रिये सुखाकडे, विषयाकडे धावत असतात. ती भीक असते विषयांकडे, सुखाची भीक आम्ही नेहमी मागत असतो. आणि ही भिकेची प्रवृत्ती बंधामध्ये, आमच्यामध्ये, प्रापंचिकामध्ये असते. भीक म्हणजे अगदी जाऊन पोळीच मागणं आणि अन्नच मागणं असं नाही. तर ही इंद्रिय सुद्धा भिकेला प्रवृत्त झालेली असतात हो. आणि म्हणून ही जी भीक प्रवृत्ती आहे, भीक प्रवृत्ती आहे, या भीक प्रवृत्तीतून आम्हाला भिक्षा वृत्तीमध्ये यायचं आहे. भिक्षा वृत्ती जर आमची भिक्षा वृत्ती जर व्हायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल? व्रत म्हणून ते स्वीकारावं लागेल. व्रत म्हणजे काय? विशिष्ट नियमांनी, विशिष्ट पद्धतीने केलेलं कर्म, याला व्रत असं म्हणतात. आणि असं हे भीक वृत्ती निर्मूलन करून भिक्षा वृत्ती त्या ठिकाणी आम्हाला विकसित करायची आहे. लक्षात आलं भिक्षा निरूपणाचा उद्देश. आता भिक्षा आमच्यासाठी आहे की नाही हा समास? नक्की आहे. आम्ही भीक मागतो ना विषयांकडे, मग विषयांकडे भीक मागावी की विषयांनी दिलेली भिक्षा स्वीकारावी हो? काय करावं? काय बरोबर आहे? भिक्षा दिलेली स्वीकारावी, भीक मागू नये. म्हणून भिक्षा मागण्याचे व्रत चालवले पाहिजे आणि हे महत्वाचं अंग आहे. त्यांनी घेतलेल्या दीक्षेचं हे महत्वाचं अंग आहे. दीक्षा म्हणजे अनुग्रह. त्यावेळेला दीक्षा म्हणायची, मंत्र दीक्षा, त्यावेळेला दीक्षा म्हणायची. घेतली का हो? आम्हाला मंत्र दीक्षा मिळाली. आता म्हणतात अनुग्रह घेतला का? हो, नामानुग्रह झाला. दोन्ही एकच. मग आता भिक्षा जी आहे ती भिक्षेचं स्वरूप काय आहे? समर्थ आता आम्हाला स्वरूप सांगतात त्या भिक्षेचं. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला, प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता. ज्या वेळेला आम्ही भिक्षा मागतो आणि भिक्षा ज्या वेळेला आम्हाला मिळते तेव्हा इतर प्रापंचिकांप्रमाणे वस्तूचा, खाद्यपदार्थांचा संग्रह करावा लागत नाही. आम्हाला लागतो म्हणून किती गोष्टीचा संग्रह करतो. परिग्रह, त्याला काय म्हणतात? परिग्रह. किती गोष्टींचा परिग्रह करतो. हे लागतो, ते लागतो. सांबार मसाला हो लागतोच.
हो लागतोच. साखर लागतेच, त्याच्याशिवाय होतच नाही. ही गोष्ट किराण्याची लिस्ट ही एवढी मोठी, जाऊ द्या. किराणा बाकीच्या वस्तू त्या अनुषंगे केवढं लागतं. परफ्यूम लागतच, पावडर पाहिजेच. एवढ्या गोष्टींचा संग्रह असतो आमचा. विचार करा, परिग्रह वृत्ती आमची असते. आणि ज्या वेळेला आम्ही भिक्षाव्रत स्वीकारतो त्यावेळेला या परिग्रहा वृत्ती आमची कमी होते आणि अपरिग्रह वृत्ती वाढीस लागते. म्हणजे जमा करून ठेवण्याची वृत्ती आमची आपोआप कमी होते या भिक्षाव्रताने. ज्या वेळेला आवश्यकता असेल त्याच वेळेला त्या वस्तूचा आम्ही उपयोग करायचा, त्या वस्तूचं आम्ही सेवन करायचा, त्या वस्तूचा आम्ही भोग घ्यायचा. भिक्षाव्रत आम्हाला हे शिकवत. जर आवश्यकता नसेल तर उद्या आवश्यकता पडेल म्हणून आज ती वस्तू संग्रहित करून ठेवायची नाही. आहे ना कठीण व्रत, एवढं कठीण व्रत आहे. म्हणजे परिग्रहाची वृत्ती आमची या भिक्षाव्रताने बदलून अपरिग्रहामध्ये निश्चितपणे येईल आणि आमचा परिग्रह संग्रह वृत्ती कमी होईल. केवढं जमवून ठेवतो आम्ही, काका म्हणतात इतकं जमवून ठेवतो आणि ज्या वेळेला जी वस्तू लागते ना ती सापडतच नाही. हो मी ठेवली होती कुठेतरी, कात्री पाहिजे कात्री पाहिजे कात्री, मी ठेवली कुठेतरी पण आता मला आठवतच नाही. कसं आठवेल, एवढा संग्रह केलाय जबरदस्त, एवढा पसारा जमवलेला आहे, त्यात ती कात्री कुठे दिसेल, ती सापडतच नाही. नवीन आणावी लागते मग ती सापडते. हे जमा केलेल्या वस्तूंचं वैशिष्ट्य आहे की त्या वेळेवर सापडत नाही, काम झाल्यानंतर सापडतात. पण हे आम्ही कधीच लक्षात न घेता जमा करतच राहतो, जमा करतच राहतो. स्वतःच्या जीवनासाठी जमा केली, मुलांसाठी जमा केली, नातवांसाठी पणत्वांसाठी पण जमा, बँक भरल्या सगळ्या. जन्म आला हेला, पाणी वाहत मेला. मग अशा वृत्तीला भिक्षाव्रत जर घेतलं तर निश्चितपणे व्याप तितका संताप आमचा सहजच टळेल. मग खूप संग्रह झाला की पसाराच पसारा, आता नाही होत आवरण. हा व्याप तेवढा संताप, या संतापापासून आम्ही निश्चितपणे दूर राहू की नाही हो. जरी वृत्ती, कोणती वृत्ती, भिक्षावृत्ती म्हणजे काय, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच विषयाचं सेवन करायचं. जेव्हा भूक लागली तेव्हाच भुकेसाठी उठायचं, जायचं, जे मिळेल पदरात. काय मिळालं, काय मिळत आहे, काय देतात आहे आज आम्हाला, मस्त चमचमीत पदार्थ असले वा, आणि भाजी भाकरी असली ओ, रोजच आहे, त्याला भिक्षा म्हणत नाही. निरपेक्ष वृत्तीने जे पदरात पडलं ते सेवन करायचं, ही भिक्षावृत्ती आहे. आणि असा या प्रचंड व्यापामधून तो सुटतो. कोणत्या व्यापातून, संग्रह करण्याच्या व्यापातून तो सुटतो. हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे, याच्यातून तो सगळ्यातून सुटतो. सुटसुटीत मोकळा होतो आणि अंतःकरण मोकळं होतं. कशासाठी एवढं सगळं व्यापातून सुटायचं, अंतःकरण मोकळं हवं. कशासाठी मोकळं हवं, भगवत चिंतनासाठी, निधिध्यासनासाठी, अनुसंधानासाठी, अभ्यास करण्यासाठी ते अंतःकरण उपलब्ध पाहिजे. म्हणजे मोकळं हवं. त्यात जर कचरा भरला असेल, त्यात जर का खूप काही भरून ठेवलं असेल त्या अंतःकरणात, तर भगवत चिंतन कसं होईल, होणे नाही. म्हणून अंतःकरण मोकळं हवं. आणि त्यासाठी भिक्षान्न खाणाऱ्याला निराहार व्रताचे पुण्य मिळते. निराहार म्हणजे निर आहार, म्हणजे आहार नसलेला,
आहार नसणे, आहार नसल्यानंतर जे पुण्य आहे ते मिळतं. आहार आम्ही आमच्या आवडीने घेतो. आम्ही आमच्या चवीने खातो. मेनू कार्ड, मेनू. परंतु ज्या वेळेला निराहार उपास असतो, आज उपास आहे, एकादशी आहे, कशी आहे? निराहार आहे हो. म्हणजे आहार नाही, पोटाला काहीतरी अल्पस पोटात टाकायचं म्हणून अल्पसा फराळ आम्ही घेतो. त्याला निराहार असं म्हणतात. कोणी निरंकार म्हणतात. म्हणजे अहंकारच नाही, मी खातो हा अहंकार नाही, आम्हाला हे पाहिजे, मला हे पाहिजे हाही अहंकार नाही. असा जो असतो तो निराहार असतो. आणि ह्या निराहाराचं पुण्य काय मिळतं? आनंद, समाधान. आता गरज पडली म्हणून पोटासाठी खाणं वेगळं आणि जिभेसाठी खाणं वेगळं. निराहार पोटासाठी असतो. आहार, आहाराच्या वेळेला आमच्या चवी, आमच्या आवडी, आमच्या निवडी, मेनू कार्ड, मेन कोर्स, स्टार्टर. काय भिक्षाव्रत करणार आहे? मेन कोर्स आणि स्टार्टर मध्ये जर आनंद येत असेल तर भिक्षा हे व्रत ही संकल्पना तिथे शिवत पण नाही हो. साधकासाठी हे व्रत, प्रापंचिक साधकासाठी हे व्रत. व्रत कोणासाठी? प्रापंचिक साधकासाठी आहे. आणि संन्यासासाठी भिक्षा हे त्याचं जीवन आहे. बस. म्हणून व्रत कोणासाठी? प्रापंचिक साधकासाठी, आमच्यासाठी आहे व्रत. बिलकुल लक्षात ठेवायचं. आणि संत जे जन तेथे कोरान्न मागो न करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. म्हणजे तो जो समाजातील सुष्ट आणि दुष्टत्वाचा विचार न करता कोरडी धान्याची भिक्षा मागतो आणि जेवण करतो. कोरड्या धान्याची भिक्षा, या भिक्षा व्रतामध्ये कोरडं धान्य मागण्याची पद्धत आहे. आणि मुठभर धान्य, जास्ती नको. माऊली जात असत मधोकरी मागायला आणि त्यावेळेला लोक त्यांना मुद्दाम जास्ती धान्य द्यायचे. नाही, माऊलीचं पोट 4 दिवस त्यांना पुरलं पाहिजे एवढं धान्य. माऊली म्हणायची नको नको, मला फक्त आजच्याच पुरतं हवंय, आजची माझी भूक भागेल एवढंच हवंय. कारण देणारा भगवंत आहे, तुम्ही देणारे नाही. तुम्ही इतकं मोठं धान्य दिलं तर तुमचाही अहंकार वाढेल आणि माझाही अहंकार वाढेल. आपल्या दोघांचाही अहंकार वृत्ती यामधून वाढेल. म्हणून मला फक्त आजच्याच पुरतं अन्न द्या, मी फक्त मूठभर अन्न घेईल. असं म्हणून ते फक्त मूठभर अन्न घ्यायचे, आपल्या झोळीत टाकायचे आणि निघायचं. भिक्षा. मग ह्या ठिकाणी ते अमृताचं सेवन करत असत. रोज जणू अमृताचे सेवन करायचे. अमृत म्हणजे काय? जे कधी मृतच होत नाही ते अमृत. काय मृत होत नाही हो? आनंद, समाधान हा कधीच मृत होत नाही. अखंड समाधान. अखंड समाधानामध्ये का? अखंड समाधानामध्ये कारण संग्रह करण्याची तिथे वृत्ती राहत नाही. भगवंतावर अनन्य, भगवंताप्रती अनन्य शरणागती देणारा कोण? भगवंत आहे. लोकांच्या माध्यमातून भगवंत मला देतो आहे. अखंड समाधान. आणि हेच अमृत आहे. म्हणून अमृताचंच रोज सेवन अत्यंत समाधानाने, की भगवंता तुला केवढी रे माझी काळजी, माझं रोज पोट तू भरतो. किती लागतो? एका देहाला अन्न किती लागतो? 1 मूठभर अन्न खूप होतो. आपण किती खातो? त्याचा त्यांनी विचार करा. आज उपास आहे, रात्री जेवण नाहीये, मग आज आम्ही जरा उशिरा जेऊ, सकाळी किती उसळ नाश्त्यामध्ये घेऊ आणि उशिरा जेऊ.
आणि उशिरा जेवत असताना जेवणात जरा चांगले पदार्थ करा, 4 घास घकले पाहिजे. माझा उपवास आहे, रात्री एक वेळ जेवणच करणार आहे. एक वेळ जेवण जेवत असताना त्यामध्ये सगळे चमचमीत पदार्थ 2 घास जास्ती जातील, ती पण सोय. आणि तट्ट जेवायचं आणि म्हणायचं आता रात्री माझा उपास, आता मी काही खाणार नाही. याला उपवास म्हणत नाही, याला भिक्षा न म्हणत नाही. मूठभर अन्न फक्त शरीराला लागतो, तेवढं मूठभर अन्न खाल्लं की पोट भरतं. मग त्या मूठभर अन्नात काही पण येऊ चालतं. वरण भात भाजी पोळी सात्विक आहार घ्यावा, पोटभर खावा आणि खात असताना भगवंताचं स्मरण करत खावा. भगवंतानी आज माझ्यासाठी ही योजना केलेली आहे, त्याचं नियोजन आहे, आज असं जेवायचं असं म्हणून आनंदाने तो आहार स्वीकारावा. तो निराहार होतो, ते अमृत प्राशन होतं, कारण तिथे अखंड समाधान असतो, म्हणून अमृत प्राशन. लक्षात घ्या, समर्थांनी फार सुंदर शब्द योजना केली आहे. अमृत प्राशन प्रतिदिनी, प्रत्येक दिवशी अमृताचं प्राशन मला करायचंय, असं आपल्याला करता येईल का हो? दोन्ही वेळेला भोजन घेताना जर अशा पद्धतीने आम्ही भोजन घेतलं तर आम्ही अमृतच सेवन करणार आहोत. आणि अमृत सेवन केल्याने आम्ही अमृत होणार आहोत, म्हणजे अमृत तत्वाला प्राप्त होणार आहे, म्हणजे अखंड समाधान आमच्या जवळ ज्या वेळेला बांधल्या जाईल त्यावेळेला आम्ही अमृत होणार आहोत, अजर आणि अमर या अमृत तत्वाला प्राप्त होणार आहोत. याला म्हणतात भिक्षाव्रत. असं करता येईल की नाही आपल्याला? म्हणून भिक्षाहारी निराहारी भिक्षांनैव प्रतिग्रह असंतो वापी संतो वा सोमपान दिने दिने. म्हणून भिक्षेतून मिळाला धान्याचा जो आहार घेतो तो निराहारीच समजावा. भिक्षा देणे म्हणजे दान, भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे. दान घेणं म्हणजे भिक्षा नाही. मग भिक्षा घालणारा सज्जन असो की दुर्जन असो ते बघायचं नाही. यांनी काय होतं, दिवसेंदिवस पुष्टी आणि उत्साह मिळतो. सोमपानाप्रमाणे एक सोमरस, देवलोकामध्ये एक सोमरस असायचा, तो कसा असायचा म्हणजे अमृत व एका वेदकालीन वेदीचा उत्साहवर्धक रस असा तो रस असायचा, सोमरस. आणि त्या सोमरसाचं पान सगळे देवलोक करायचे. स्वर्गामधला हा सोमरस स्वर्गामध्येच फक्त असायचा, अशी एक कल्पना आहे. आहे धार्मिक जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये अशा पद्धतीचा हा उल्लेख आहे. त्याच्याशिवाय आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त अमृत प्राशनाची आहे. म्हणून आम्हाला भिक्षेमधून जे धान्य मिळतो, भिक्षेमधून जो आहार मिळतो, असं मला रोज भिक्षा मला माझ्या घरी घ्यायची आहे. भोजन काळामध्ये भोजनाच्या वेळेला माझ्या ताटामध्ये पडलेलं जे अन्न आहे ते भिक्षा, भगवंतानी दिलेली भिक्षा माझ्यासाठी आहे. भगवंत अन्नपूर्ण माझ्यासाठी ती भिक्षा देते. अन्नपूर्णेने भिक्षा वाढलेली आहे आणि आता मी ती भिक्षा सेवन करतो आहे. कशासाठी? ज्ञान आणि वैराग्यासाठी, सिद्ध्यर्थम. असा भाव जर आम्ही भोजनाच्या खाली ठेवला तर आम्ही अमृताचं प्राशन करू, अमृताचं सेवन करू. कठीण आहे हो हे. 4 दिवस छान होतं, खूप चांगलं होतं 4 दिवस व्रत. 5व्या दिवशी मात्र मीठ कमी झाल्यानंतर किती दिवस सहन करायचं आम्ही असं बेचवन्न? आम्ही बोलत नाही म्हणून काय झालं? आमचा फारच गैरफायदा घेण्याला लावलाय तुम्ही लोकांनी. लगेच चिडचिड सगळ्यांची होती बरं का. मी एका बाजूची हे नाही करत आहे, कोणतेच एक बाजू मांडत नाहीये. प्रत्येक जीवाची, मी जीवाच्या पातळीवरून बोलते, व्यक्ती पातळीवरून बोलत नाहीये, जीवाच्या पातळीवरून बोलते. ह्या जीवाला असं वाटतं की मी किती सहन करायचं,
बोलत नाही म्हणून काय, व्रत घेतल्या म्हणून बोलत नाही. आम्ही मोरटक्क्याला गेलो होतो, आमच्या बरोबर एक सत्पुरुष आले होते. त्यांच्या जवळ एक असं खापराचं भांड होतं आणि ते म्हणायचे त्या खापराच्या भांड्यामध्ये सगळं वाढा, जे वाढायचं ते, पण मला लागतं तेवढंच. मी तुम्हाला सांगेल केवढं वाढा, त्या मला फक्त खुणा करायचे. एक पोळी, एवढा भात, एवढी भाजी, एवढं वरण, अशा त्या खुणा करायचे. आम्ही समजून जायचो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्या वाडग्यामध्ये वाढायचं. ते सगळं एकत्र करायचे आणि एकत्र करून नर्मदा मैयाला प्रसाद दाखवायचे आणि मग ते सगळं प्राशन करायचे. भोजन सगळं घ्यायचे. त्याच्यात चव नाही, गोड नाही, खारट नाही, तुरट नाही, आंबट नाही, तिखट नाही, काही नाही. जसं असेल तसं प्रसाद म्हणून ते सेवन करायचे. एक दादादेव म्हणून होते नागपूरचे, आपल्यासारखे प्रपंचामधून साधक अवस्थेमधून सिद्ध अवस्थेपर्यंत गेलेले. ते जेवायला बसले की ताटामध्ये म्हणायचे, मला फक्त मी सांगेन तेवढं वाढा बस. आणि ते व्यवस्थित सगळं लावून जेवायचे, दुसऱ्यांदा मागायचं नाही, ते जेवताना बोलायचे नाही, अत्यंत प्रसन्नतेने ते जेवायचे. त्यांचं सुद्धा, त्यांची पण भिक्षाच होती. ते एकत्र खाणार, एकत्र घेऊन खाणारे जे संत होते त्यांची पण भिक्षा होती. आणि आपले श्री गुरु काका जेवतात, ती सुद्धा भिक्षाच आहे. ती सुद्धा भिक्षाच आहे. हो, काकांसाठी चहा केला, नेहमीप्रमाणे चहा केला. काकांनी छान चहा केला म्हंटल, आणि मग कळलं काका सकाळी असा चहा पितच नाही, जो मी केला होता तसा घेतच नाही. काकांना म्हटलं, काका सकाळी तुम्ही असा चहा घेत नाही, मग तुम्ही जो चहा घेता तो मला नाही बनवता येत. काका म्हणे, चल तुला शिकवतो. काकांनी असं नाही म्हटलं की अगं तू असा चहा केला, मी असा घेत नसतो. छान चहा केला. मी त्यांना म्हटलं, नंतर मग त्यांनी म्हटलं, ठीक आहे तू विचारलंय, चल. भिक्षाव्रताची उदाहरणं पाहायला मिळाले. तेही भिक्षा न घेणारे, हेही भिक्षा न घेणारे, काका सुद्धा भिक्षा नच घेणारे. त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, काहीच कळायला मार्ग नाही. सगळंच छान झालं, सगळंच आवडतं. एकीकडे गेले म्हणे, शिमला मिरची भाजी काकांना खूप आवडते. मग आपल्या घरी आल्यानंतर शिमला मिरची भाजी केली. दुसरीकडे गेल्यानंतर ते म्हणाले, काकांना की नाही शेपूचीच भाजी आवडते. तिसरीकडे गेल्यानंतर म्हणे, काका की नाही, अहो काकांना काहीच नाही आवडत. तुम्ही जे केलं त्याला काका आनंदाने छान झालं म्हणतात, आणि आम्ही समजतो काकांची ती आवडते. भिक्षांना अमृत सेवन, अखंड आनंद, अखंड प्रसन्नता, तिन्ही संतांच्या ह्याच्यात आम्हाला एकच दिसून आलं की अमृताचं सेवन करून आले. कारण अखंड प्रसन्न होते, समाधानी होते. नाही होणार हा समास पूर्ण, नाही झाला तर चालेल, पण अतिशय महत्वाचा आहे. 22च ओव्यांचा आहे, फार महत्वाचा समास. आणि असा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तम, ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे, असा हे भिक्षेचं महात्म्य आहे म्हणतात. आणि हे महात्म्य ईश्वर रूप शंकरालाही मान्य असल्यामुळे तो सुद्धा भिक्षा मागतात. शंकर, आम्ही तो शंकर, पण समर्थ तो शंकर म्हणत आणि ते शंकर म्हणतात. माझ्याही तोंडामध्ये सरावाप्रमाणे सुरुवातीला झाला तो हा शब्द आला, पण आता जेव्हा बघते मी त्यावेळेला काका लिहिलंय ते सुद्धा भिक्षा मागतात. ते कोण? शंकर, भगवंत होते. तमोगुणाचे स्वामी आहेत, त्यांना मी तो शंकर म्हणतो, तो विष्णू म्हणतो. आपण स्वतःला खूप मोठं समजतो, आणि म्हणून आम्ही असे आमचे उद्गार नेतात, आणि म्हणून ते सुद्धा
भिक्षा मागतात. दत्तात्रय स्वामी, गोरक्षनाथ काही सुद्धा पंथामध्ये, संप्रदायामध्ये भिक्षा आहे. आणि भिक्षा हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे निस्पृहतेचं खास लक्षण आहे. भिक्षाच्या माध्यमातून भिक्षा व्रत जेव्हा आम्ही स्वीकारतो त्यावेळेला निस्पृहता लक्षण आमच्या अंगी आपोआप बांधल्या जातो. वेगळं काही करावं लागत नाही. माझ्या इच्छेसारखं नसतोच. मी जरी भोजन म्हणते, मी जरी आहार म्हणते, तरी एकटा जिभेचा आहार अभिप्रेत नाही, सगळ्या इंद्रियांचा आहार या ठिकाणी अभिप्रेत आहे. पण प्रामुख्याने आपण आहाराचा संबंध हा जिभेशीच लावतो, चवेशीच लावतो. म्हणून त्याला प्रत्याहार म्हटलेला आहे. मुख्य आहार रसनेशी आणि प्रत्याहार, प्रति आहार सगळ्या इंद्रियांनी, इंद्रिय जे विषयांचं सेवन करतात तो इंद्रियांचाच आहार आहे. तिथे सुद्धा आम्ही त्या व्रतानेच तो आहार, म्हणजे विषयांकडे ही इंद्रिय धावत सुटणार नाही. जेवढं माझ्या प्रारब्धामध्ये विषय असेल तेवढाच मी नक्की सेवन करावा. जर आम्हाला असं कळलं की ढीगभर कपडे पडलेले आहेत आणि ज्याला जेवढे वाटेल तेवढे घेऊन जा, एक गोष्ट आहे की नाही, की त्याची झोळी आणि त्या झोळीमध्ये जितकं बसतं तितकं घेऊन जा म्हणतात. आणि त्यांनी इतकं काही त्या झोळीत भरलं की ती शेवटी झोळी फाटली, सगळं पडलं. ही वृत्ती आमची असते, नेहमी फाटकी झोळी. म्हणून आहार, सगळ्या इंद्रियांचा आहार जेव्हा असतो त्यावेळेला तो आहार, तो सगळा भिक्षा नसावा, भिक्षेच्या स्वरूपात आलेला असावा. निस्पृहतेचं लक्षण आहे. कोणतीच इच्छा नाही, निस्पृह, स्पृह म्हणजे इच्छा, कोणतीच इच्छा नाही. आणि म्हणून मग अशा वेळेला जर का आम्ही भिक्षेचं व्रत घेतलं आणि ते व्रत घेणारा जो आहे त्यांनी जर वार लावून घरी जेवणात जाण्याचं ठरवलं, ठराविक घरी जर गेला, तिथे ठराविक घरी गेल्यानंतर ठराविकच भिक्षा मागतो, असे आम्ही काहीतरी पळवाटा काढतो त्याच्यातून. ज्या घरातून वास चांगला येत असेल त्या घरी जायचं आणि त्या घरी जाऊन भिक्षा मागायची, म्हणजे मग पक्वान आमच्या झोळीत येईल. असे पण असतात, असे पण युक्ता करतात, फार पळवाटी करतात. व्रतामध्ये पळवाटा कशा काढायच्या यामध्ये आम्ही अगदी पटाईत आहोत, फार पटाईत आहोत. व्रत म्हणून करायचं आणि आज वेळच नाही, मग काय, काही वेळ तर चालतं, झालं पूजा नाही झाली तरी चालतं, देवावर आपलं काय फुलं वाहून दिले म्हणजे ते फ्रेश दिसतात, आमच्या डोळ्याला आनंद मिळाला की झालं. पळवाट, अशा पळवाटी मी फार करतो. पळवाटी व्रत चालत नाही. आणि ही पळवाट की ठराविक घरी ठराविकच आहार घेणं आणि ठराविकच भिक्षा मागणं, यांनी काय होतं, यांनी स्वातंत्र्य आमचं नष्ट होतं. जे त्यांच्याकडे बनलं तेच आम्हाला मग खावं लागतं. मग आवडीचं असो आवडीचं नसो, कारण आवड निवड झाली असते. ज्या ज्या वेळेला मी विशिष्ट घरीच जाऊन विशिष्टच अन्न खातो त्या आवड निवड शिवाय घर निवडतो का? नाही ना. नाही. समजा 8 दिवसाचं आम्हाला धान्य मिळालं भिक्षेमध्ये, 8 दिवसाचं मिळालं, एकाच दिवशी आठवड्याचं धान्य साठवलं गेलं तरी सुद्धा आम्हाला रोजची भ्रमण थांबते मग. आणि भ्रमणमधून नवीन नवीन लोकांचा आम्हाला नवीन लोक म्हणजे होते, त्याचा जो त्यांच्याशी संवाद होतो, या सगळ्याला मुकावं लागतं. म्हणून मुठभरच भिक्षा व्रतामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे भिक्षा याचा अर्थ वाच्यार्थ सोडून घ्या, वाच्यार्थाने घ्यायचा आहे. मला जेवढी आवश्यक आहे तेवढा आम्ही आहार घ्या, इंद्रियांचा सुद्धा.
उद्या पण राहिलं पाहिजे म्हणून उद्याची सोय आजच करून ठेवतो. हे होता कामा नये. सिरियल क्लायमॅक्स वर आणून सोडतात, म्हणजे उद्या तुम्ही पाहालच. उद्याची पण व्यवस्था ते करतात इंद्रियांच्या आहारामध्ये, आणि आम्ही त्याला बळी पडतो. ही दिशा नाही, म्हणून नित्य नूतन हिंडावे. सतत नव्या नव्या प्रदेशात भ्रमंती केल्यानेच भिक्षेला प्रतिष्ठा लाभून ती मागणे शोभून दिसते. त्याच घरी सतत भिक्षा मागितली तर महंताचे महत्व कमी होते. म्हणून भिक्षा मागताना नवीन नवीन प्रदेशामध्ये जायचं आणि तिथे भिक्षा मागायची. एकाच घरी जर आम्ही सतत भिक्षेला गेलो तर महंताचं महत्व हे कमी होतं. अतिपरिचयात अवज्ञा हा नियम बघा सगळीकडे पाळायचा. अतिपरिचयात अवज्ञा. एवढी जवळीक साधूच नाही की अतिपरिचय होईल आणि त्यामुळे आमचं म्हणणं, आमचा मान सन्मान नक्की कमी होईल. आम्हाला त्या ठिकाणी लाचारी पत्करावी लागेल. रोज आमच्याकडे भिक्षेला थांबा जरा, आज की नाही आमच्याकडे VIP गेस्ट आले, तुम्हाला थोड्या वेळ भिक्षा देते. काय राहिलं नाही. म्हणून भिक्षा घेतल्यानंतर नवीन नवीन ठिकाणी जाऊन सांगितलं की एका गावात 3 दिवसाच्या वर अधिक काळ राहूच नाही. प्रवचनाला जा की प्रचाराला जा, कशाला जा, 3 दिवसाच्या वर राहता कामा नये. 3 दिवस खूप झाले. अखंड भिक्षेचा अभ्यास करावा. अखंड 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 सांगितले. भिक्षेचा अभ्यास करावा, व्रत त्याचा अभ्यास करावा, म्हणजे त्या वृत्तीचा अभ्यास करावा. भिक्षा वृत्तीचा अभ्यास माझ्याकडून झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे. आणि अखंड भिक्षेचं व्रत घेतले आहे, मग हा कोणत्याही प्रदेशामध्ये गेला तरी त्याला वाटत नाही. अजिबात परक वाटत नाही त्याला. सगळं त्रिभुवन पण स्वदेशाप्रमाणेच वाटत. अवघे विश्वची माझी ऐसी मती जयाची स्थिर. सगळं विश्व हे माझंच घर आहे. ज्यावेळेला भिक्षावृत्ती नेहमी राहतो त्यावेळेला सगळं घर हे माझंच वाटतं, कारण भिक्षा देणारा ईश्वर आहे. कोणताही विशिष्ट व्यक्ती विशेषत्वाला तिथे आराच नाही. फक्त भगवंतच आम्हाला देतो आहे, देणारा भगवंतच आहे. मग कोणत्याही घरी जा, हेच म्हणजे भगवंताचंच घर आहे, म्हणजे माझंच आहे. हा जो आपलेपणाचा भाव कोणत्याही घरी तरी आढळतो, तो ह्यामुळे परका वाटतच नाही. काका कोणाहीकडे गेले, किती अनोळख्या ठिकाणी गेले ना, तरी सुद्धा काका तिथे इतके आपलेपण येतात, असं वाटतच नाही आपल्याकडे ते पहिल्यांदा आले. त्यांच्याकडे सेवेकरी रोज नवीन नवीन, 3 दिवसांनी नवीन सेवेकरी, 3 दिवसांनी नवीन सेवेकरी, परंतु प्रत्येक सेवेकरी येतो तो अगदी आल्यापासून अगदी घरच्या सारखाच. तो नवीन आलाय, आपण पहिल्यांदा आलाय असं कधीच त्यालाही वाटत नाही. काका तशी वागणूक देत नाही, तसं स्वतःही वागत नाही. त्याची अनोळखी आहे असं कधीच काकांकडून वागणूक दिल्या जात नाही. हो, कधीच कोणाकडून वागणूक दिल्या जात नाही, म्हणून काहीच वाटत नाही. आपल्याला जर रोज आपल्याकडे 4-4 दिवसांनी पाहुणे आले ना, तर आपण कंटाळून जाऊ, वैतागून जाऊ. काय सारखे पाहुणे, मग कोणाशी कमी बोलतो, कोणाशी जास्ती बोलतो. आता कंटाळा आला मला पाहुण्याशी बोलायचा, म्हणून एखाद्याशी बोलतच नाही, निघून जातो. आत्मीयता नाहीच, असं आपलं होतं की नाही. परंतु असं कधीच काकांचं होत नाही. दर 3 दिवसांनी नवीन साधक तिथे सेवेला असतो. कल्पना करा,
याला भिक्षा व्रत असं म्हणतात. भिक्षा वृत्ती या व्रताने विकसित होते आणि त्यांनी मग आम्हाला ज्ञान आणि वैराग्याची सिद्धी. आज आपल्या 9 ओव्या झालेल्या आहेत. आपण उर्वरित भाग मी विलासपूरला चाललेले आहे. जर मी वेळेमध्ये पोहोचले, 6:30ला गाडी विलासपूरला पोहोचते संध्याकाळी. राईट टाइम गाडी असेल तर नक्की मी वर्ग घेईन रात्री, आणि जर नसेल तर मात्र मग माझा इलाज नाही. पण हे मी उद्या वेळेवर लिंक म्हणजे वेळेवर पोहोचले तर आपल्याला सगळ्यांना लिंक येईल, तशा सूचना पण येतील. तूर्त तरी आज वर्ग आहे, उद्या वर्ग आहेच हे नक्की गृहीत धरा. गाडी राईट टाइम पोहोचेल अशी आपण सगळेजण अपेक्षा करू आणि उद्याचा वर्ग आपण घेऊ आणि हे भिक्षा निरूपण उद्या पूर्ण करू. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. नमस्कार.